हॅलो हॅलो. मागच्या सामन्याचा सामनावीर दीपक याला आपल्या गावातील ज्येष्ठ क्रिकेटर 40+ चे क्रिकेटर अरुण म्हात्रेजी यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात येत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला 14 विद्या आणि 4 वेदचे अधिपती श्री गणराय तसेच आपली आगरी कोल्यांची आई एकवीरा आई हिच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून या करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये सर्व उपस्थित खेळाडू मान्यवर व पाठीराखे यांचे हार्दिक स्वागत. चालू सामना आपण पाहत आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना दोस्ती ग्रुप विरुद्ध युग स्ट्रायकर्स आणि दोस्ती ग्रुप संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते युग स्ट्रायकर्स संघाला. युग स्ट्रायकर्स संघाकडून सलामीची जोडी आपण पाहू शकता. स्ट्राईकवर ओमकार म्हात्रे, नॉन स्ट्राईकवर भोला आणि गोलंदाजीच्या भोल्यावर पिवनचं षटक घेऊन प्रथम तांडेल. पहिला चेंडू चांगला होता, यॉर्क चेंडू होता, समजला नाही आणि त्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर दिशा भटकतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आपल्याला इशारा देताना अवंतर चेंडूचा अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्येला श्री गणेश होतोय. धावसंख्या पोहोचते 1 वर. हरदेव सारखा गोलंदाज असताना नवीन गोलंदाजाला प्रमोट केले. थोडंसं त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न, न्यू टॅलेंट नवीन खेळाडू आणि त्याचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे पिवनचं षटक फेकण्यासाठी त्याला आमंत्रण केले. पहिला चेंडू पाहिला तर यॉर्कर चेंडू होता, कुठलं प्रत्युत्तर त्याच्याकडे नव्हतं फलंदाजाकडे ओमकार याच्याकडे. त्याच्यानंतर अवंतर चेंडू, आता राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चांगला चेंडू होता, खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. तिथे कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःचं खातं खोललं 1 ने ओमकार याने आणि संघाला पोचवलं 1च्या मदतीने 2 वर. चांगली स्पर्धा आपण पाहत आहात. इथे करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग पद्धतीत खेळली जाणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील तिसरा सामना युग स्ट्रायकर्स वर्सेस दोस्ती ग्रुप. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत तरी प्रथम करताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू फेकून झालेत, त्यामध्ये एक अवंतर चेंडू त्याने फेकला आणि 2 धावसंख्या बहाल केल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू बोला याच्यासाठी खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण चेंडू उचलूपर्यंत चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केल्या. 2च्या मदतीने स्वतःचं खातं खोलतोय भोला आणि संघाला पोहोचवतोय 4 वर. थोडी शांत पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 गोलंदाज वापरले जातील. त्याच्यामुळे थोडी सेटल होण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांकडून केला जातोय. कारण नवीन गोलंदाज आहे, त्याच्यावर कुठलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, त्याला पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची आठची कडा घेऊन चेंडू एस्टॅनवरच क्रीजवरच राहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गॅदर करतोय आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी जो विश्वास कर्णधाराने दाखवला, हरदेव याने दाखवला नवीन गोलंदाजावर, तो आत्तापर्यंत तरी सांगण्यात गेले आणि पूर्णपणे वेगवान चेंडू. कुठलाही प्रत्युत्तर इथे फलंदाज भोला याच्याकडे नव्हतं. चांगली गोलंदाजीने चांगलं यष्टीरक्षण एस्टनच्या मागे स्वतः कर्णधार शेरफ करताना पाहायला मिळते आपल्या गोलंदाजाला आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी इथे पाहायला मिळते प्रथम याची. पूर्णपणे वेगवान चेंडू आणि भोलाला स्तब्ध ठेवलं, शांत ठेवलं भोला याला. चांगली गोलंदाजी. पहिलं पिवनचं षटक, 2च क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहू शकता. हवेत केलेला चेंडू
क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये तरी पूर्णपणे प्रयत्न रत्तन याचे पाहायला मिळाले आहे, पण पोहोचू शकला नाही आणि चेंडू झाला वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि 4च्या मध्येने 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे युग स्ट्रायकर्स या संघाची बिनबाद 8. चांगली सरस गोलंदाजी म्हणता येईल. पिवनचं षटक म्हटलं की 2च क्षेत्र सीमारेषेलगत आणि त्यामध्ये फक्त 8 धावसंख्या म्हणजे चांगली दर्जेदार गोलंदाजी म्हणता येईल ती म्हणजे प्रथम यांनी जो विश्वास त्याच्यावर थोडीशी मॅच थांबवायची आहे. आणि सर्वांना विनंती करतोय की ज्या 4 व्हीलर्स गेटच्या आतमध्ये पार्क झाले आहेत त्या कृपया आपण गेटच्या बाहेर जो मैदान आहे प्रदर्शनीय मैदान आहे तिकडे पार्क कराव्या. सर्वांना विनंती करण्यात येते की ज्या गाड्या 4 व्हीलर्स गेटच्या आतमध्ये पार्क आहेत त्यांनी त्या गेटच्या बाहेर प्रदर्शनी मैदानामध्ये पार्क कराव्या. सहकार्य करायचं आहे प्लीज. ज्या गाड्या मैदानामध्ये पार्क आहेत त्यांनी प्रदर्शनी मैदानामध्ये गाड्या पार्क करायच्या आहेत. थोडी सहकार्य करायचं कारण काचेचा रिफ्लेक्स खेळाडूंना त्रास देतोय. सर्व गाडीच्या मालकांना विनंती करण्यात येते सहकार्य करा. चला बोलूया मॅचकडे. पहिला षटक चांगला होता, दर्जेदार गोलंदाज. दुसरा षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव मनीष P2चं षटक. मनीष याच्यावर विश्वास दाखवलाय. हरदेव स्वतःला मागे ठेवतोय आणि नवीन गोलंदाजांना संधी. आणि पहिला चेंडू चांगला निर्धाव चेंडू निघाला. त्याच्यानंतरचा चेंडू हवेत खेळून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वागत. कुठलीही चुकी करत नाही, सेफ हँड म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आणि पहिलाच हादरा बसतोय तो म्हणजे ओमकार याच्या रूपाने फलंदाजी करणाऱ्या युग स्ट्रायकर संघाला अवघ्या 8 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी, नवीन टॅलेंट इथे पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजावर जो विश्वास दाखवलाय हरदेव या कर्णधाराने ते आत्तापर्यंत तरी सार्थ करताना पाहायला मिळतात. गोलंदाज पहिला षटक प्रथम याने फेकला होता. गडी बाद करण्यात यश आलं नव्हतं प्रथम याला, पण फक्त 8 धावसंख्या बहाल केल्या होत्या. त्याच्यानंतर मनीष पहिला चेंडू निर्धाव आणि पहिला चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर ओमकार सारख्या खिलाडूला परतीचा रस्ता दाखवतोय मनीष. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे ओमकार. आता त्याच्या जागेवर स्वतः कर्णधार येत आहेत. फलंदाजीच्या फलंदाजीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन आकाश येरवाल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण आकाश करणं अपेक्षा आहेत संघ मालकाला, म्हणून त्याला आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केलेली आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून हा ओळखला जाणारा खेळाडू. बघूया कशी फलंदाजी करतो. पहिला चेंडू फेस करे मनीष याचा. चांगला चेंडू ऑफस्टमवरील चेंडू सोडून देते अवंत चेंडूच्या नादाने, पण तिथे पंच तटस्थ निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव काढतो आकाश सारख्या फलंदाजाला. मोठे फटके या खेळाडूकडून नेहमीच पाहायला मिळालेत. हवेत केलेला चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि मला वाटते तिथला क्षेत्ररक्षक चुकी करतोय, जीवदान देतोय तो म्हणजे आकाश सारख्या फलंदाजाला जीवदान देणं कितपत आपल्या संघाला महाग पडू शकतं या येणाऱ्या पुढच्या चेंडूकडे पाहायला मिळेल. कारण आपण नेहमीच पाहिलेलं आहे एखाद्या चांगल्या फलंदाला जेव्हा जीवदान मिळतो तेव्हा तो फलंदाज हानिकारक ठरतो, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तेच इथे पाहायला मिळालं. आकाश सारख्या फलंदाला जीवदान मिळतं आणि 2 धावसंख्याही मिळाल्या.
पुढील चेंडू आणि हा मोठा फटका पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय प्रथम आता तिथे झेल सोडतोय लगातार दुसरा जीवदान मिळतोय आकाशला स्वतः करण्यादार आहे स्वतःवर नाराज होतोय फटक्यावर आणि दुसरा जीवदान आणि दोन धावसंख्येने धावसंख्या पोचते 12 वर दुहेरी अंकामध्ये पोचली. ओके आता आकाश आपल्याला जीवदान मिळालं लगातार 2 चेंडूवर त्याचा काय फायदा उचलतो कारण स्वतः करणारा आहे त्याला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. बॅकचे इनसाइड एज घेत आहेत आणि एक धावसंख्या पोचते 13 वर. 2 षटकांचा सेल संपलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल मनीष याची ही फक्त आणि फक्त 5 धावसंख्या दिल्या आणि त्यामध्ये 2 वेळा आकाश सारख्या फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवण्याचा संधी ही मिळाली होती पण क्षेत्ररक्षकांकडून त्याला साथ मिळाली नाही आणि फक्त धावसंख्या पाहिल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर युग स्ट्रायकर संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 13. आता बघूया हरदेव कोणावर जबाबदारी सोपवतोय तिसऱ्या षटकाची कारण 5 षटक आणि 5 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. आता आक्रमकता धारण करावी लागेल ते म्हणजे भोला आणि आकाश याला. भोला वैयक्तिक एकच ना 6 या धावसंख्यावर खेळतोय. एक चौकार शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला त्याच्यानंतर प्रथम स्ट्राईकवर येतोय भोला नाही आकाश आहे. मागच्या चेंडूवर 1 धाव घेतली स्ट्राईक आकाशकडे आहे. नॉन स्ट्राईककडे पुन्हा एकदा भोला मागील 6 चेंडू नॉन स्ट्राईककडे उभा राहून आपल्या सहकार्याला खेळताना पाहत होता. नवीन गोलंदाज स्वागत नाव सांग ना. मॉन्टू ओके मॉन्टू नवीन गोलंदाज मॉन्टू एक नवा गोलंदाज इथे नौखा चेहरा तिने षटक पाहिले तर नवीन नौख्या चेहऱ्याने फेकले 2 फेकले तर तिसरा चेहराही नवा चेहरा आपण पाहतायत गोलंदाजीच्या बोल्यावर. एक डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. ओके आम्हाला माहिती मिळते की जो षटक दुसरा षटक फेकला मनीष याचा छोटा भाऊ आहे हा मॉन्टू. चांगली गोलंदाजी मोठ्या बंधूने केली. बघूया छोटा बंधू काय करतो. पहिला चेंडू जर चांगला होता ब्लॉकॉल चेंडू होता पण 1 धावसंख्या बसून रोखू शकला नाही. आता कित्येक चेंडू नंतर स्ट्राईकवर येतोय भोलाकडून अपेक्षा असेल संघाला संघ मालकाला. डावखळ्या हाताचा गोलंदाज दैवी देणगी आउटस्विंग आणि ते जिथं पाहायला मिळाला भोलाकडला बॅट आणि बॉलचा कुठलाही इथं संपर्क पाहायला मिळाला धाव चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते मोंटू याच्याकडून. 3 चेंडू फेकलेत. 4था चेंडू लो फुट चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावसंख्या मिळाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पोचते ते म्हणजे 16 वर. खूपच संत गतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात ते युग स्ट्रायकर संघाचे फलंदाज. कारण समोर पाहिला तर स्वागत पाटील हरदेव तांडे सारखे खेळाडू समोरच्या संघात आहेत आणि त्या संघासमोर 5 षटकांचा सामना म्हटला तर कमीत कमी 50 प्लस धावसंख्या आपल्याला जमवायला लागेल जर फाईट देण्यासाठी. आणि पण इथे पूर्णपणे बांधून ठेवलंय गोलंदाज हवेत केलेला चेंडू खाली नो मॅच लँड म्हणजे चेंडू लँड होतोय आणि चेंडू जर 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावेने धावसंख्या पोचते ती म्हणजे 20 आकड्यावर. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या पाहायला गेली तर फक्त आणि फक्त 20. मोठे फटके मारावे लागतील. मागचा सामना पाहिला तर लो टार्गेट
सामना होता आणि ते लो टार्गेट डिफेन्स केलं ते धनेश कडू या कर्णधाराने. आणि तिसरा सामना इथे पुन्हा एकदा आयोग केलून काढले चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वागत सेफ हँड. कुठली चुकी याच्याकडून पाहायला मिळत नाही आणि दुसरा गडी बाद होतोय आणि स्वागतच्याच हातामध्ये हा झेल आणि भोला याची परतीचा रस्ता दाखवतोय तो म्हणजे मॉन्टो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन चेहऱ्यांवर विश्वास दाखवलाय. हार्देव सारखा गोलंदाज असताना करावे संघाकडून कित्येक वेळा आपल्या संघाचं करावे गावाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू स्वतःला मागे ठेवतोय, नवीन खेळाडूंना प्रमोट करतोय आणि ते खेळाडू आपल्या कर्णधाराला निराश करत नाहीत. एकदम दर्जेदार अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे तिन्ही नवीन गोलंदाजाकडून. आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 20. 2 गाड्यांच्या मोबदल्यात दोन्ही सलामीवीर ला परतीचा रस्ता दाखवलाय आणि आत्ता येतोय स्वतः कर्णधार एक बेस्ट बॉलर करावे करून संघाकडून खेळणारा हार्देव तांडेल. स्वतः कर्णधार आहे. हायकॉन खेळाडू स्वतःवर आता 4थ्या षटकाची जबाबदारी घेतोय. करावे गाव एंड करून गोलंदाजी करेन समोर कर्णधार युग संघ स्ट्रायकर संघाचा आकाश. कॅप्टन टू कॅप्टन अशी ही रंगधुमाळी. बघूया कोण वरचा ठेवतो. पहिला चेंडू लोपोटा चेंडू खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही आणि आकाश याला परतीचा रस्ता दाखवतोय. हार्दिक तांडेल पहिला चेंडू लो फुटा चेंडू होता. लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न पण ताकद कमी पडली इथे आकाशाची आणि एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने आणि कर्णधाराला परतीचा रस्ता हरदेव याने दाखवलेला आहे. अवघ्या 20 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय आणि 4थं षटकातलं पहिला चेंडू संपलाय. म्हणजे 19 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या पाहायला गेली तर फक्त आणि फक्त 20. आता नवीन फलंदाज आशिष. एक डावखरे आताचा फलंदाज आशिष. रायटी सॉरी माफ करा. एक डाव उजव्या हाताचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा हार्देव तयार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. मला वाटतं निमिष तांडेल आहे. बंटी डीजे बंटे आणि 1 या मदतीने संघ पोचतोय 21 वर. खूपच संत गतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात ते म्हणजे युग स्ट्रायकर संघाचे फलंदाज. हाणामारी करावी लागेल. ताकद आहे फलंदाजी पाहिला तर स्ट्राईकवर आता अमित सचिन याला पाहू शकता. स्ट्राईकला त्याचा सवंगडी आशिष. पहिला चेंडूने धाव खेळतोय. चांगली गोलंदाजी कर्णधार आयकॉन हार्देव तांडेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्या फक्त 1 धावसंख्या दिली आणि 1 गडी बाद केलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू ब्लॉकआउट चेंडू. कुठलंही प्रत्युत्तर सचिन याच्याकडे नाही. लगातारचा दुसरा चेंडूने धाव काढतोय. आपला अनुभव इथे पूर्णपणे पणाला लावताना हार्देव आपल्या संघासाठी कारण स्वतः आयकॉन खेळाडू आहे. पुन्हा एकदा आत्ता दिशा भटकतोय. दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून इथे पाहायला मिळाला नाही पण दिशा भटकली. जास्त दूर जातोय चेंडू पंचांकडून. अवंतर चेंडूचा इशारा.
तर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 22 वर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची कडा आणि चांगले यष्टीरक्षण. आणि चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे मला वाटते कोण आहे, बाला, मच्छिंद्र तांडेल, बाला. याच्या पुढचा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी साठी आई गावदेवी माता तीच आणि आई गावदेवी माता आणि त्यांच्यावर विरुद्ध खेळेल नविश वॉरियर्स. नवीन फलंदाज शिवा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 2 धावसंख्या दिल्या आणि 2 गडी बाद केलं. हार्दिक आपल्या कर्णधाराला आणि आयकॉनला साजेशी अशी खेळली गोलंदाजी ते पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि धावसंख्या पाहिल्या तर फक्त आणि फक्त 22. खूपच कमी धावसंख्या पाहायला मिळते. 24 चेंडूंचा खेळ झाले आणि 4 गडी बाद झालेत आणि फक्त 22 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे दोस्त ग्रुप संघाच्या गोलंदाजाकडून. आता नवीन गोलंदाज मच्छिंद्र तांडेल, बाला. खूप वर्षानंतर खेळताना पाहतो याला. बिझनेस मध्ये उतरल्यानंतर कित्येक वर्षानंतर खेळाच्या मैदानामध्ये पाहतोय मच्छिंद्र तांडेल, बाला याला. 5व्या षटकाची जबाबदारी याच्यावर सोपवलेली आहे. अंतिम निर्वाणीचा हनामारीचा षटक आणि यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा फलंदाजाकडून प्रयत्न केला जातो आणि त्या षटकाची जबाबदारी सोपवली ते म्हणजे मच्छिंद्र तांडेल, बाला याच्यावर. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कित्येक वर्षानंतर मैदानात उतरलेला हा खेळाडू आपल्यावर जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने, बघूया त्याला कशा प्रकारे पेलतोय. समोर आपण पाहू शकता सचिन याला. पहिला चेंडू बाला, डावकरी हाताचा गोलंदाज. चांगला चेंडू, लाखो चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या फक्त आणि फक्त 22. खूपच कमी टार्गेट इथे पाहायला मिळतं. अजून टार्गेट सेट झालेले अजून 5 चेंडू आहेत. बघूया किती टार्गेट सेट करतात ते युग स्ट्रायकर संघाचे फलंदाज आशिष आणि सचिन. भीमर चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा खेळून काढलाय. तिथे दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद होतोय खेळाडू आणि 2 धावसंख्या 1+1 अशा 2 धावसंख्या मिळाल्या. धावसंख्या पोहोचत आहेत 24 वर. उपवास नवीन फलंदाज कोच येतोय. नवीन फलंदाज ऋषिकेश बाबू. नवीन फलंदाज ऋषिकेश ऋषी. बघूया कशा चांगला चेंडू पहिला, त्याच्यानंतर आव्हान भीमर इंडो. आता फ्री हिटची संधी उडाडोले पाणी. पुढील चेंडू फ्री हिट हवेत खेळून काढलाय. चेंडू खाली स्वागत सेफ हँड, पण फ्री हिट असल्या कारणाने जीवदान मिळतोय आणि 1 धावसंख्याही मिळते संघाला. संघ पोचतोय 25 वर.
अजूनही 4 चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या षटकातील हन्नामारीचं षटक, अंतिम निर्वाणीचं षटक आणि त्याबद्दल फक्त आणि फक्त 4 चेंडू शिल्लक. बघूया किती धावसंख्या सेट करतोय तो म्हणजे युग स्ट्रायकर्स दोस्ती ग्रुप संघासमोर. दोस्ती ग्रुप संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण चुकलं गोलंदाजीचा निर्णय आणि आत्तापर्यंत तरी सार्थ ठरलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे घेतलेला निर्णय. आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. कित्येक चेंडू नंतर 4 धावा पाहायला मिळत आहेत फलंदाजाच्या फलीमधून. धावसंख्या पोचते 29 वर. ऋषी स्वतःचा खातं खोलतोय 4 ने, संघाला पोचवतोय 29 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा, पुढील चेंडू निर्धाव काढतोय. पुढील सामना आई गावदेवी माता वर्सेस नाविश वॉरियर्स. तर नाविश वॉरियर्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर आई गावदेवी माता संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. हळद केले चेंडू पॉइंटच्या दिशेने तिथे झेल बाद होतोय. ऋषी 6वा गडी बाद होतोय तो म्हणजे यू स्ट्रायकर संघाचा. आणि 9व्या क्रमांकावर नवीन फलंदाज दिगंबर. शेवटचा चेंडू फेस, टार्गेट सेट करणार चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज दिगंबर दिग्या. एक मिनिट, शेवटचा चेंडू होऊ दे. शेवटचा चेंडू खेळून काढले तिचे क्षेत्ररक्षक तैनात आहे कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, त्या नादात थोडीशी गचाळ कलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावसंख्या मिळाल्या. 2च्या मदतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गाड्यांच्या मोबाईलला धावसंख्या फक्त आणि फक्त 31 आणि 32 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे दोस्त ग्रुप संघासमोर. गेटच्या बाजूला ज्या 4 व्हीलर्स लागलेल्या ब्लॅक आणि त्याच्या बाजूला व्हाईट, ते थोड्याशा क्रॉस करायच्या आहेत कारण काचेचा रिफ्लेक्शन खेळाडूंना त्रास देतोय. सहकार्य करायचं आहे. चला नाणेफेकी करून घ्यायचे. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत, केतन भोईर आणि अलंकार तांडेल. कोण आहे? कुमार तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकी इथे करण्यात येत आहे. ते म्हणजे आई गावदेवी माता वर्सेस नॅविश वॉरियर्स. अलंकार तांडेल आणि केतन तांडेल दोन्ही खेळाडू पाहिले तर एक काल करावे गावासाठी चांगलं योगदान आणि टेनिस क्रिकेट गाजवलेले हे दोन्ही खेळाडू आता आपल्या संघ मालकासाठी खेळताना पाहायला मिळतील. आणि कोण जिंकला? नॅविश वॉरियर्स संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय काय आहे अलंकार? गोलंदाजी. ओके. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. हरदेव, आपल्याला अजूनही खूप सामने केलवायचे आहेत. 3रा सामना चालू आहे आणि घड्याळात वाजलेत 1:56 म्हणजे कमी जवळजवळ 2 वाजलेले आणि अजूनही 3राही सामना चालू आहे. आणि युग स्ट्रायकर्स आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
धावसंख्या 31 आणि 32 धावांचं आव्हान ते म्हणजे दोस्ती ग्रुप संघापर्यंत एकदम मला वाटतं आजच्या दिवसातील लो टार्गेट पाहायला मिळतोय. तो सेट केलाय म्हणजे युग स्ट्रायकर संघाने दोस्ती ग्रुप संघासमोर. हरदेव सारख्या कर्णधाराने चांगली युक्ती वापरली. प्रथम पहिले 3 गोलंदाज नवीन नौखे वापरले आणि त्याने आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. चांगली दर्जेदार गोलंदाजी केली. आणि 5वा गोलंदाज मच्छिंद्र त्यानेही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 9 धावसंख्या दिल्या आणि 5 षटकांनंतर 30 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 31 आणि 32 धावांचं आव्हान ते म्हणजे दोस्ती ग्रुप संघासमोर. आणि दोस्ती ग्रुप संघाकडून सलामीची जोडी आपण पाहू शकता. स्ट्राईकवर एक डावखुरी हाताचा फलंदाज ज्याने शेवटचं षटक फेकलं होतं. गोलंदाजी चांगली केली होती तोच मच्छिंद्र तांडेल बाला. आणि नॉन स्ट्राईकवर स्वागत पाटील बाला. दोन्ही बाला क्रीजवर आपण फलंदाजी साठी पाहू शकता. गोलंदाज भोला बाला भोला. वा पुन्हा एकदा विनंती करतोय. गेटच्या बाजूला ज्या गाड्या लागल्यात व्हाईट अँड ब्ल्यू मर्सडीज त्यांचं काचेचं रिफ्लेक्शन येत आहे खेळाडूंना. तर कृपया त्या थोड्याशा बाहेर काढा. प्रदर्शनी मैदानामध्ये लावा किंवा क्रॉस लावा विनंती करतोय सर्वांना. कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. सहकार्य गरजेचं आहे. आवश्यकता आहे. चला पहिला चेंडू बाला टू भोला भोला टू बाला. पहिला चेंडू खेळून काढले त्याचे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चुकी करतोय. एक साधा सोपा झेल तिथला क्षेत्ररक्षक सोडतोय. लो टार्गेट आणि अशा प्रकारची क्षेत्ररक्षक आपल्याला मार्क पाडू शकतो. कारण लो टार्गेट फक्त 32 धावांचं टार्गेट आणि आपल्याला क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला मिळणे गरजेचे आहे. आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला असता. कृपया पुन्हा विनंती करतोय BMW आणि त्याच्या बाजूला दोन्ही व्हाईट गाड्या प्लीज क्रॉस करा. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हा थांब पंच डेड बॉल. कृपया पुन्हा एकदा विनंती वारंवार विनंती करून गावची स्पर्धा आणि वारंवार विनंती करून जर आपल्याला समजत नसेल पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चांगल्या शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने पाहायला मिळालं आणि एका धावेने संघ पोचतोय 3 वर. माफक आव्हान फक्त 32 धावांचं आव्हान. 30 चेंडू 32 धावा. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला असता पण चांगला साधा सोपा झेल तिथं सोडला आणि 2 धावसंख्या मिळाल्या. जीवदान मिळालं आणि 2 धावसंख्या मिळाल्या. आणि 2 चेंडूंच्या समाप्तीने धावसंख्या झाल्या ती म्हणजे 3. आता प्रथम स्ट्राईकवर येतोय एक उजव्या हाताचा फलंदाज. एक धडाकेबाज फलंदाज हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जाणारा स्वागत. चांगला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने षटकव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला तो म्हणजे सचिन याच्याकडून स्वतःचं खातं खोलते. स्वागत आहे 1 या धावसंख्येने आणि संघाला फसवतो 4 वर. चांगली फलंदाजी म्हणता येईल कारण धावसंख्या पाहायला गेली तर फक्त आणि फक्त 32 धावांचं आव्हान. 30 चेंडू 32 धावा. त्याच्यामुळे एकदम संतपणे कुठलाही दडपण न घेताना फलंदाजी करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरून मारलेला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं पण कुठलाही बॅकअप नव्हता. त्याच्यामुळे
3 धावसंख्या धावून काढल्या आणि 4थ्या धावाचा प्रयत्न इथं आणि 4 धावसंख्या. हे चौकार जो अडवला त्याचा काही फायदा नाही, कारण पूर्णपणे चार क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण बॅकअप नव्हतं दुसऱ्या क्षेत्ररक्षकांकडून, त्याच्यामुळे 4 धावसंख्या इथे धावून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली, ती म्हणजे मच्छिंद्र आणि स्वागत यांच्यामध्ये. बाला आणि बाला 4च्या मदतीने संघ पोहोचतोय 8 वर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता कमबॅक करतोय भोला. भोलावर विश्वास दाखवलाय. P1चं षटक. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पाहू शकता. एक मिड विकेट आणि दुसरं म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने शेवटचा चेंडू असेल आपल्या कोठ्यातील. P1च्या षटकातील शेवटचा चेंडू भोला टाकेल मच्छिंद्र याला. बाला शेवटचा चेंडू फेस करेल. हवेत केलून काला बॅटची कडा. बॅट चेंडू जातं शॉर्ट टर्मॅनच्या दिशेने. त्याचा चांगला झेल. निलेश काकडे स्वतः मला टेक करणं संघ मालक आहेत आणि चांगला झेल आणि पहिला गाडी बाद होते. शेवटच्या चेंडूवर ज्या खेळाडूला पहिल्या चेंडूवर जीवदान मिळाला होता त्याच खेळाडूला परतीचा रस्ता दाखवतोय भोला. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करताना दोस्ती ग्रुप संघाची धावसंख्या झाली आहे, म्हणजे ती म्हणजे 8. चांगली फलंदाजी केली आहे वाला याने. वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलं, ते म्हणजे आपल्या संघाला. आणि भाला याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज रोहित अंडोरी. रोहित येतोय नवीन फलंदाज इन एट नंबर 3. षटक संपल्या कारणाने आपण त्याला नॉन स्ट्राईकला पाहू शकता. स्ट्राईकवर स्वागत सलामीवीर P2चं षटक घेऊन येतोय. सचिन. प्रत्येक संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी असेल. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेट घेतले तर सचिनदादा तांडेल यांच्याकडून तब्बल 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये दिले जातील. 3 दिवस हे पारितोषिक त्यांच्याकडून ठेवण्यात आले आणि त्याचं जो कोणी खेळाडू हे पारितोषिक मिळवेल त्याला शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाच्या टायमाला ते बक्षीस दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू भीमर चेंडू, खूपच छातीच्या वरील चेंडू फेकला होता, त्याला पंच दंडित करतात. नो बॉलचा इशारा. 1+2 अशा 3 धावसंख्या मिळाल्या संघाला. संघ पोहोचला दुहेरी अंकामध्ये 11 वर. पहिला चेंडू भीमर चेंडू होता सचिन याचा. आकाश सारखा गोलंदाज असताना आकाशने P2ची जबाबदारी नवीन गोलंदाजावर सोपवले. रणनीती ते समजली नाही मला तरी. कित्येक वर्ष मी खेळ पाहतोय या खेळाडूंचा. हवेत चेंडू फ्रेटचा चेंडू होता आणि चांगला फायदा इथं उचललाय आणि लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून उत्तुंग षटकार. तिथे क्षेत्ररक्षक ओंकार चेंडूकडे फक्त पाहत राहिला आणि चेंडू गेला 6 धावांसाठी. धाव संख्या झाली त्या म्हणजे 17. थोडासा मागरा ठरतोय सचिन. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि हा लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय स्वागत याच्या बॅटमधून. त्याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. धाव संख्या 23. अजून 9 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू द्यायचा आहे. आलेला आहे बॉल मॅच चेंडू आलेला आहे. फक्त आणि फक्त
21 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उलटा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटवर व्यवस्थित आला नाही, तरी धावसंख्या मिळतील 4. 4च्या मदतीने संघ पोचतोय 27 वर. आत्ता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. मी म्हंटल आकाश याची रणनीती मला समजली नाही, कारण आपण स्वतः एक दर्जेदार गोलंदाज असताना, बेस्ट करेगावातील असताना P2चं षटक आणि त्या एंडो करून एका नव्या गोलंदाजाला देणं म्हणजे किती मोठी चुकी आपण केली हे इथं फलंदाजाने दाखवून दिले. पूर्णपणे हवे झाले फलंदाजावर. पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू त्याच दिशेने. आता ओंकार उचलतोय. 1 धाव. 1च्या मदतीने संघ पोचला 28 वर. आत्ता विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. आता स्ट्रायकर येतोय नवीन तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज रोहित. गतीमध्ये परिवर्तन, पण पूर्णपणे गती ओळखली, दिशा ओळखली आणि प्रहार केला आणि पहिला चेंडू आपल्या बॅटमधून षटकारासाठी पाठवलं रोहितने आणि 6च्या मदतीने संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक तो युग स्ट्रायकर. आणि पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. हरदेव तांडेल आपण यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या सामन्याचा सामनावीर ज्याने 4थं षटक फेकलं आणि 2 धावसंख्या देत 2 गडी बाद केले, तर या संघाचा कर्णधार आयकॉन प्लेअर हरदेव ठरतोय या सामन्याचा सामनावीर. तर हरदेव आपण यायचं आपला सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि तसेच आमचे मित्र करेगावातील उत्कृष्ट समालोचक नितेश भोईर यांचंही आगमन होते. त्यांना विनंती करतो या आपण आपली धुरा सांभाळा. मॅच संपली नाही, मॅच संपली नाही, मॅच एक इनिंग